स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विजन अकॅडमीवरती. मित्रांनो, आज आपण रिझनिंगचा हा तिसरा प्रॅक्टिस सेट घेऊन आलेलो आहोत. याच्यामध्ये आपण नुसते पझल आणि सिटिंग अरेंजमेंटचे जे क्वेश्चन आहेत ते घेऊन आलेलो आहोत. सिटिंग आणि पझल आणि सिटिंग अरेंजमेंट हा जो टॉपिक आहे ह्याच्यावरती तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये आरामात 25 ते 30 प्रश्न इथे बघायला भेटू शकतात. हा खूप इम्पॉर्टंट स्कोरिंग टॉपिक असतो आणि तुम्हाला ह्याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन होणार आहे. त्यामुळे आपण याच्यावरतीच आज इकडे क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहोत. ज्यांनी पझल आणि सेटिंग अरेंजमेंटवरती प्रावीण्य मिळवलं मित्रांनो, त्याचा समजून घ्या चांगला स्कोर इकडे होणार आहे. त्यामुळे आज आपण इकडे पझल आणि सेटिंग अरेंजमेंट घेऊन आलेलो आहोत. आणि मित्रांनो, हे जे पझल आणि सेटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन आहेत ते IBPSनी विचारलेल्या त्यांच्या जे एक्झाम्स होत्या, याच्या आधी IBPS वेगवेगळ्या बँकिंग एक्झाम्स घेते त्याच्यामध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत तेच आपण इकडे आणलेले आहेत. मी स्वतः फ्रेम केलेले क्वेश्चन नाही आहेत. त्यामुळे जी लेवल असणार आहे ती मॉडरेट टू हाय लेवलची क्वेश्चन्स असणार आहेत आणि हेच एक्झाम एक्झॅक्टली तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये बघायला भेटतील. याच्यामध्ये 2 फॅक्टर 3 फॅक्टर 3 एलिमेंटवाले क्वेश्चन पण आज आपण इकडे घेऊन आलेलो आहोत. तर आज पूर्ण लेक्चर तुम्ही नीट पहा. आज आपण 4 ते 5 पझल इकडे आज आपण इकडे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, प्रश्नावरती जाऊया. मित्रांनो, हा प्रश्न आहे सिटिंग अरेंजमेंटचा. हा सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे. हा मॉडरेट टू हाय लेवलचा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला हीच लेवल तुमच्या एक्झाममध्ये बघायला भेटेल आणि हा जो सिटिंग अरेंजमेंट तुम्ही सॉल्व्ह कराल याच्या आधारावरती 5 प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचे असतील. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुमचं 100% अटेन्शनची गरज आहे. तर नीट लक्ष द्या. बघा, हा प्रश्नावरती जाऊया आपण. प्रश्न काय बोलतो ते: पुनीत, रसिका, अमित, शिल्पी, तन्वी, किरण, नव आणि नवनीत हे 8 मित्र चौकोनी टेबलाभोवती असे बसले आहेत की चौघे चौकोनी कोपऱ्यात बसले आहेत तर चौघे चारी बाजूच्या मध्यभागी बसले आहे. ठीक आहे, आपल्याला दिलेलं आहे की एक चौकोनी टेबल आहे, त्याच्या मध्यभागी 4 जण आणि कोपऱ्यावरती 4 जण असं दिलेलं आहे. पॉसिबिलिटी आपण घेऊन चालतो त्यामुळे पॉसिबिलिटी सुद्धा ड्रॉ करूया. कोपऱ्यावरती 4 जण. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न काय बोलतो. जे 4 लोक कोपऱ्यावरती जे 4 लोक कोपऱ्यावर बसतात ते मध्यभागी तोंड करून बसतात, तर जे लोक मध्यभागी बसतात ते तोंड बाहेर करून बसतात. ठीक आहे, कोपऱ्यावरती बसलेले आहेत ते इनसाइड फेसिंग आहे, टुवर्ड्स द सेंटर फेसिंग आहे, केंद्राकडे तोंड करून बसले आहेत असं दिलेलं आहे आणि मध्यभागी आहेत ते बाहेर तोंड करतात. ठीक आहे, आपण प्रत्येकाची डायरेक्शन अशी ड्रॉ करून घेणार पहिल्या आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये. ठीक आहे, पुढे बघा मेन प्रश्न आला इकडे. शिल्पी पुनीतच्या उजवीकडे 3ऱ्या क्रमांकावर बसली आहे. पुनीत केंद्राकडे तोंड करतो. पुनीत केंद्राकडे तोंड करतो याचा अर्थ काय आहे मित्रांनो? पुनीत कॉर्नरला बसतो, कारण की कॉर्नरचे जे मित्र आहेत तेच फक्त केंद्राकडे तोंड करून आहेत ना, तर पुनीत कॉर्नरला बसतो याचाच अर्थ झाला. आपण म्हणजे पुनीतला इथे ड्रॉ करू शकतो. सेकंड पॉसिबिलिटीमध्ये सुद्धा पुनीतला आपण इकडे ड्रॉ करून घेणार. आणि आपल्याला सांगितलं होतं बघा काय दिलं होतं की शिल्पी पुनीतच्या उजवीकडे 3ऱ्या क्रमांकावर बसली आहे. तर शिल्पी पुनीतच्या उजवीकडे 3री क्रमांक तर हीच आली. ठीक आहे ना, तर शिल्पी इकडेच येईल, उजवीकडे शिल्पी इकडे बसेल. ठीक आहे, पुढे प्रश्न बघा. पुढे काय दिलं आहे? नवनीत हा पुनीत किंवा शिल्पीचा जवळचा शेजारी नाही. ओके, नवनीत आपल्याला दिलेला आहे. नवनीत शिल्पी किंवा पुनीतचा शेजारी नाही. तर आता एक गोष्ट तुमच्या इथे लक्षात येते का? बघा, हा आपला पुनीत इथे बसला आहे, त्याच्या बाजूला जवळच्या शेजारी नवनीत येणार नाही, म्हणजे नवनीत इथे येणार नाही आणि इथे सुद्धा येणार नाही. ही शिल्पी इकडे आहे, हिच्या सुद्धा जवळच्या शेजाऱ्यावरती इकडे आणि इकडे नवनीत येणार नाही, म्हणजे नवनीत कुठे येईल? फक्त तर ह्या 2 जागेंवरती नवनीत येईल, ह्याच्यावरती. इकडेच आपली पॉसिबिलिटी कामाला येते मित्रांनो. एका पॉसिबिलिटीमध्ये आपण ना मध्यभागेवरती पुनीतला बसवणार आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये कोपऱ्यावरती बसवणार आहोत. ठीक आहे, आपण ह्या पॉसिबिलिटीज यूज करूया. बघा काय करणार आपण? मध्यभागेवरती एका जागेवरती नवनीतला बसवणार, दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये इकडे आपण नवनीतला बसवणार. पुढे प्रश्न बघा काय बोलतो ते. पुढे प्रश्न असा बोलतो: तन्वी अमितच्या उजवीकडे 3री बसली आहे. डायरेक्ट डेटा दिलेला आहे आपल्याला की तन्वी जी आहे, ठीक आहे, तन्वी जी आहे ती अमितच्या उजवीकडे 3ऱ्या स्थानी बसलेली आहे. हा डेटा आपल्याला दिलेला आहे. पुढे बघा, पुढे प्रश्न काय बोलतो. अमित कोणत्याही बाजूच्या मध्यभागी बसत नाही. अमित मध्यभागी बसत नाही याचा अर्थ काय झाला मित्रांनो की अमित कॉर्नरला बसतो. मध्यभागी बसत नाही म्हणजे अमित काय बसतो? कॉर्नरला बसतो. अमित इक्वल्स टू कॉर्नर हे आपण ह्या डेटामध्ये ना, इथे डेटा आपण जो लिहिला होता क्लू त्याच्यामध्ये आपण लिहून घेणार आहोत. पुढे प्रश्न काय बोलतो. आणि नवनीतच्या जवळच्या शेजारी नाही. आणि कोणासाठी? अमित नवनीतचा शेजारी नाही असं आपल्याला दिलेलं आहे. अमित नवनीतचा शेजारी नाही असं आपल्याला दिलेलं आहे, ते पण आपण इथे लिहून घेणार. अमित नॉट नेबर ऑफ नवनीत. ठीक आहे, अमित नॉट नेबर ऑफ नवनीत इथे आपण असं लिहून घेणार. पुढे प्रश्न बघा काय बोलतो. पुनीत आणि किरण यांच्यामध्ये एक व्यक्ती बसली आहे. पुनीत आणि किरण यांच्यामध्ये एक व्यक्ती आहे, आपण इथे हा डेटा लिहून घेणार. पुनीत, किरण, एक व्यक्ती.
ठीक आहे, पुनीत आणि किरण यांच्यामध्ये एक व्यक्ती बसली आहे असं आपण लिहून घेणार. पुढे प्रश्न बघा काय बोलतो, रसिका ही किरणची जवळची शेजारी नाही. ओके, हा लास्ट डेटा होता. याच्यात काय दिलेलं आहे, रसिका आणि किरण या जवळच्या शेजारी नाही, हे आपल्याला इकडे दिलेलं आहे. बघा आता सर्व डेटा लिहून झालेला आहे. आपण डेटा पुट करायचा प्रयत्न करणार. बघा जर तुम्ही नीट बघाल तर आपल्याकडे हा सगळ्यात इम्पॉर्टंट डेटा आहे की अमित कॉर्नरला बसतो, हे आपल्याला माहिती आहे, आणि अमितच्या बाजूला नवनीत बसत नाही. तर पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये जर तुम्ही याल, पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये याल, आपल्याकडे किती कॉर्नर बाकी आहेत, हा कॉर्नर आहे, हा कॉर्नर आहे आणि हा कॉर्नर आहे. तर हे 3 कॉर्नर आहेत आणि नवनीतच्या बाजूला अमित बसत नाही. तर आपला अमित बघा इथे बसलेला आहे फर्स्ट पॉसिबिलिटीमध्ये, म्हणजे नवनीतच्या जे बाजूचे 2 कॉर्नर आहेत तो म्हणजे हा आणि हा, इकडे अमित येणार नाही, म्हणजे एकच कॉर्नर उरला, तिकडेच आपला अमित येणार आहे. तर आपला अमित कुठे येईल, इकडे येईल. अमित कुठे येईल, इकडे येईल. आता अमितला सेकंड पॉसिबिलिटीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करूया. बघा सेकंड पॉसिबिलिटीमध्ये किती कॉर्नर बाकी आहेत, हा कॉर्नर बाकी आणि हा कॉर्नर बाकी आहे. आणि जो नवनीतच्या आजूबाजूच्या ज्या जागा आहेत बघा, ही आणि ही, हे तर ऑलरेडी मिडल आहे, तर इथे तर अमित तसा पण येत नव्हता. तर ठीक आहे, आता इथे 2 पॉसिबिलिटी निर्माण झाल्या मित्रांनो. तर इकडे एक तर ह्या कॉर्नरला येऊ शकतो किंवा ह्या कॉर्नरला येऊ शकतो, त्यामुळे अजून एक पॉसिबिलिटी आपल्याला इथे ड्रॉ करायला लागणार. पण आपण तसं करणार नाही, कारण की एक्झाममध्ये आपला टाइम वेस्ट होऊन जाणार. ठीक आहे, आपण काय करणार, जी फर्स्ट पॉसिबिलिटी आहे ना तिला घेऊन चालणार. ती जर रॉंग झाली तर आपण सेकंड पॉसिबिलिटीवरती येणार आणि तिकडेच अमितला प्लेस करून आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार. आणि जर ती राईट झाली तर तेच, फर्स्ट पॉसिबिलिटी राईट झाली तर तेच आपलं उत्तर असणार. तर या फर्स्ट पॉसिबिलिटीवरती या. बघा अमित आणि नवनीत बाजूबाजूला बसणार नाही, अमित कॉर्नरला बसतो. आता अमितच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी तन्वी बसते, हे दिलेलं आहे. तर हा अमित, त्याची उजव्या बाजूला पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान इकडे आलं, पण इकडे तन्वी आहे, इथे तन्वी येईल, हे आपल्याला दिलेलं आहे. पण एक गोष्ट तुम्ही बघताय का, इकडे ऑलरेडी नवनीत बसलेला आहे, त्यामुळे इकडे तन्वी येणार नाही. त्याचाच अर्थ काय झाला, ही पॉसिबिलिटीज आपली चुकलेली आहे. आता सेकंड पॉसिबिलिटीवरती जायला लागेल आपल्याला. तर ह्या 2 जागेंमध्ये एका जागेवरती आपल्याला अमितला बसवावं लागेल. आपण एक काम करूया, इकडे ह्या कॉर्नरला अमितला बसवण्याचा प्रयत्न करू. बघा जर ह्या कॉर्नरला मी अमितला बसवलं मित्रांनो, अमितला बसवलं तर अमितच्या उजवीकडे तिसरं स्थान, उजवीकडे पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान, इकडे येईल आपली तन्वी. इकडे आपली तन्वी आलेली आहे. ठीक आहे, इकडेच आपली तन्वी आली. तर आता पुढचा डेटा आहे तो आपण पुट करण्याचा प्रयत्न करूया की पुनीत आणि किरणमध्ये एक जण बसतो. तर बघा पुनीत इकडे आहे, तर किरण इकडे येऊ शकतो. इकडे नाही येणार, कारण की नवनीत आपला फिक्स इथेच येतो, है ना, नवनीत इथेच येतो. आणि मग तिकडे नाही आला तर पुनीतच्या उजव्या बाजूला किरण इकडे येईल, इकडेही बसू शकत नाही, कारण की इकडे अमित आहे. याचा अर्थ काय झाला की ही पॉसिबिलिटी रॉंग झाली. का रॉंग झाली, कारण की आपण अमितला इथे बसवलं होतं. अमित इथे येणार नाही, ह्या पॉसिबिलिटीवरनं ह्याच्यावरनं आपल्याला कळतं, म्हणजे अमित कुठे येईल, ह्या कॉर्नरला येणार आहे. त्यामुळे अमित आणि तन्वीला आपण इकडनं एलिमिनेट करूया आणि दुसऱ्या कॉर्नरवरती बसूया. इकडे येईल आपला अमित. ठीक आहे, आता अमितच्या उजव्या बाजूला तिसरं स्थान, पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान, इकडे येईल आपली तन्वी. इकडे आली आपली तन्वी. ठीक आहे, आता बघा पुनीत आणि किरणमध्ये पुनीत आणि किरणमध्ये एक जण बसला होता, तर पुनीत इकडे आहे, तर किरण आपली इकडेच येणार आहे. ठीक आहे, पुनीत आणि किरणमध्ये एक जण. आता बघा आता कुठला डेटा उरला आहे, हा डेटा उरलेला आहे ना, हा डेटा उरला आहे की रसिका आणि किरण बाजूबाजूला बसत नाही. तर किरण इकडे बसली आहे, 2च जागा उरलेल्या आहेत, ती म्हणजे ही आणि ही. तर इकडे पण किरण येणार नाही, इकडे आपली किरण येणार नाही, इकडे रसिका येणार नाही, तर रसिका इकडे येईल. इथे रसिका काय येणार, कारण की किरण इकडे येते, त्यामुळे इकडे आपण रसिकाला बसवणार आहोत. रसिका. आता उरलेला जो फ्रेंड आहे तो या जागेवरती येईल. उरलेला फ्रेंड कोण आहे, तर 9 हा उरलेला फ्रेंड आहे, NAV 9. अशा प्रकारे ही पझल सॉल्व्ह झालेली मित्रांनो. तुम्हाला सुद्धा एक्झाममध्ये असं सॉल्व्ह करायचं आहे पझलला. ही 3 पॉसिबिलिटीवाली होती, थोडीशी मॉडरेट टू हाय लेवलची होती. तुम्हाला ही IBPSनीच विचारलेली पझल होती, मी स्वतः बनवलेली नाही आहे, ही IBPSनी विचारलेली होती. तुम्हाला सुद्धा एक्झाममध्ये असंच लेवलची पझल तुम्हाला बघायला भेटू शकते. ठीक आहे मित्रांनो, याच्यावर आता आधारित जे 5 प्रश्न आहेत ते आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, तर मित्रांनो हे जे 5 प्रश्न आहेत ते 5 प्रश्न त्या पझलशी निगडीत असणार आहे. त्याच्या आधारावरती आपल्याला 5 प्रश्न दिले जाणार. तुमच्या एक्झाममध्ये सुद्धा जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यावरती आपल्याला हे 5 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील. हे 5 प्रश्न इझी लेवलचे असतात, त्यांच्यामध्ये काही एवढं हार्ड नसतं. तर आपण आधी जी पझल सॉल्व्ह केली होती ती ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे, इकडे ह्या मध्यभागेवरती 4, कोपऱ्यावरती पण 4. इकडे कोण बसलं होतं, पुनीत. इकडे कोण बसली होती, शिल्पी. मध्ये कोण होतं, नाव. इकडे होता नवनीत. इकडे होती तन्वी. इकडे होता अमित. इथे होती रसिका आणि ह्या कोपऱ्यावरती होती किरण. ठीक आहे, प्रश्नाकडे बघूया. प्रश्न बघा काय बोलतो. फर्स्ट, खालीलपैकी किरणच्या डावीकडे चौथं कोण. किरण कुठे आहे,
किरण इकडे आहे, कुठे पाहते, आतमध्ये पाहते, इनवर्ड फेसिंग. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, नाही तर इकडे रॉंग होऊ शकतं पजल राईट सॉल्व करून. पण इनवर्ड फेसिंग आहे किरण, तिच्या डावीकडे चौथ्या बाजूला. डावी बाजू ही आली, फर्स्ट बाजू, फर्स्टवरती नॅव आहे, दुसऱ्यावरती पुनीत आहे, तिसऱ्यावरती तन्वी आहे, नवनीत त्याच्या डावीकडे चौथ्या बाजूला आहे. तर बघा आपल्याला इथे नाव आणि नवनीत हे सिमिलरचे नाव दिले होते. एक्झामिनर कन्फ्यूज करायला असं देतो, त्यामुळे एक्झाममध्ये नाव याला मार्क करून येऊ नका. ठीक आहे, बघा हा नाव आहे, हे दिस इज नॉट युअर आन्सर, युअर आन्सर इज नवनीत. पण नवनीत इकडे कुठेच दिलेलं नाही आहे, तर यापैकी एकही नाही हे आपलं एक्झाममध्ये आन्सर असणार आहे. तो तुम्हाला थोडं कन्फ्यूज करायसाठी असं वेगळे नावं देईल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न बघा, अमितच्या बाबतीत रसिकाचे स्थान काय? अमितच्या बाबतीत रसिकाचे स्थान काय? हा अमित, हा रसिका. विथ रेफरन्स टू अमित, वेर इज रसिका, असं आपल्याला प्रश्न उत्तर दिलेलं आहे. तर अमित आहे इकडे, इनवर्ड फेसिंग आहे, आतमध्ये पाहतोय, आतमध्ये फेसिंग आहे. अमितच्या लगेचच उजवीकडे रसिका, अमितच्या लगेचच उजवीकडे रसिका. लगेचच उजवीकडे आहे का? नाही, लगेचच उजवीकडे. दिस विल बी युअर आन्सर. लगेचच उजवीकडे आपलं आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील 5 पैकी 4 विशिष्ट प्रकारे सारखेच असतात आणि त्यामुळे एक गट तयार होतो, गटात नसलेले कोणते? तर ठीक आहे मित्रांनो, हे ऑड मॅन आउट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय दिलेलं आहे? तन्वी, किरण, यापैकी नाही. बऱ्याचे ना ऑप्शन्स रॉंग आहेत मित्रांनो. मी तुम्हाला राईट ऑप्शन्स इकडे लिहून देतो. पहिला ऑप्शन असणार आहे अमित, दुसरा ऑप्शन असणार आहे नवनीत, तिसरा ऑप्शन असणार आहे तन्वी, चौथा ऑप्शन असणार आहे पुनीत आणि 5वं किरण. ठीक आहे, आता तुम्ही नीट बघाल इकडे, तर अमित, नवनीत, बघा अमित, नवनीत, पुनीत, किरण हे कोपऱ्याला बसलेले आहेत. फक्त तन्वीज आहे जी कोपऱ्याला बसलेली नाही, तर तन्वी विल बी द आन्सर. तुमचा आन्सर काय येईल एक्झाममध्ये? तन्वी मार्क करायचा आहे. पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे मित्रांनो, नावच्या उजवीकडे तिसरं कोण बसतं? ठीक आहे, नाव कुठे आहे आपला? बघा हा नाव आहे, आउटवर्ड फेसिंग आहे, हा है ना, आउटवर्ड फेसिंग आहे. याच्या उजवीकडे तिसरं, याच्या उजवीकडे फर्स्ट पुनीत, सेकंड आहे तन्वी, थर्ड आहे नवनीत. नवनीत विल बी अवर आन्सर. तर ऑप्शन डी नवनीत हे आपला आन्सर होणार. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, तन्वी आणि रसिका, एक सेकंड कलर चेंज करू देऊ. तन्वी आणि रसिका यांच्यामध्ये किती लोक बसतात? तर मित्रांनो ही बघा, ही तन्वी इथे बसलेली आहे, ही रसिका इथे बसलेली आहे. तन्वी आणि रसिका या दोघींमध्ये किती जण बसतात? तर तन्वी जी आउटसाइड फेसिंग आहे, तिच्या राईट साईडनी मोजलं तर फक्त एकच जण बसतो, तो म्हणजे नवनीत. आणि लेफ्ट साईडनी मोजलं तर 5 जण बसतात. 1 2 3 4 5 जण बसतात. तर लेफ्ट साईडनी 5 जण, राईट साईडनी 1 जण. तर ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेलं नाही आहे की उजव्या बाजूनी मोजायचं आहे की डाव्या बाजूनी मोजायचं आहे, आपल्याला असं काही दिलेलं नाही आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर 1 किंवा 5 या दोघांमधला एक ऑप्शन तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेला असणार आहे. एक तर 1 दिलेला असणार किंवा 5 दिलेला असणार. तर जे ऑप्शन तुम्हाला दिलेलं असणार ते आपल्याला टिकमार्क करायचं आहे. जर दोन्ही ऑप्शन तुम्हाला दिसले तर दोघांमधल्या कुठल्याही एकाला तुम्ही टिकमार्क करू शकता. नंतर इव्हॅल्युएशनमध्ये तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क्स भेटतील. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न बघा इथे मित्रांनो, हा प्रश्न काय बोलतोय ते बघा. प्रश्नामध्ये दिलाय ABCDEFG आणि H हे 8 विद्यार्थी, प्रत्येकांची उंची वेगवेगळी आहे. आपल्याला आपल्याला हे 8 जण दिलेले आहेत, 8 विद्यार्थी, आणि यांची वेगवेगळी उंची आहे ती आपल्याला सेट करायची आहे. पहिला डेटा बघा काय बोलतो. पहिला डेटा बोलतो D हा A पेक्षा लहान पण G पेक्षा उंच आहे. ओके, D हा A पेक्षा लहान, D हा A पेक्षा लहान पण G पेक्षा उंच. ठीक आहे, पुढे बघा काय लिहिलंय. E हा H पेक्षा उंच आहे परंतु C पेक्षा लहान आहे. E हा H पेक्षा उंच पण C पेक्षा लहान, हेच दिलेलं आहे. पुढे बघा, B हा D पेक्षा लहान पण F पेक्षा उंच आहे. ओके, B हा D पेक्षा लहान आणि F पेक्षा उंच. बघा पुढची लाईन काय बोलते ते. C हा G पेक्षा लहान आहे, ठीक आहे, बघा म्हणजे हा C आहे आपल्या इकडे है ना, हा C आहे, हा G आहे. तर हा C G पेक्षा लहान आहे म्हणजे C इकडे येईल, E इकडे येईल, H इकडे येणार. ठीक आहे, पुढे बघा काय दिलेलं आहे. G हा F इतका उंच नाही, याचा अर्थ काय होतो. G हा F पेक्षा लहान आहे असा याचा अर्थ होतो. ठीक आहे ना, बघा आपल्याकडे ऑलरेडी आहे, इथे F आहे,
इकडे जी आहे. हा जी हा जो आहे हा एफ पेक्षा लहान आहे, म्हणजे हे दोघं बी आणि एफ हे इकडे येतील बी आणि एफ, कारण की ऑलरेडी इथे डी आहे ना, डी आहे बघा आपल्याला दिलेला आहे. तर ऑर्डर कशी बनेल, ऑर्डर बघा इथे कशी बनेल, ऑर्डर इथे अशी बनेल ए डी बी एफ जी सी ई एच. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न हा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे, कारण की अशा प्रश्न तुम्हाला ह्याच लेवलचे, ह्याच चॅलेंजेसचे आणि ह्याच डिफिकल्टी लेवलचे प्रश्न तुम्हाला इकडे बघायला भेटतील तुमच्या टेटच्या एक्झाममध्ये. बघा हा प्रश्न काय बोलतो ते, हा प्रश्न बोलतो 7 प्राध्यापक 7 मजल्यांच्या इमारतीत राहतात. ठीक आहे, वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळे प्राध्यापक आहेत. कुठले कुठले विषय आहेत, फायनान्स आहे, मार्केटिंग आहे, मॅथमॅटिक्स आहे, अकाउंट्स आहे, इंग्लिश आहे, फिजिक्स आहे आणि कॉम्प्युटर आहे. ठीक आहे, परंतु त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही, त्याच क्रमाने नाही आहेत, वेगवेगळ्या क्रमाने कुठल्याही क्रमांकाने कुठल्याही प्राध्यापक असू शकतात कुठल्याही फ्लोअरवरती. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण आराखडा ड्रॉ करून घेऊया. 7 माळ्यांची 7 मजल्यांची एक इथे बिल्डिंग आहे आपल्याला सांगितलं, तर वरती इथे 6 7 6 5 4 3 2 आणि 1. ठीक आहे, एक सेकंड. आणि इकडे आपण अशा 2 पॉसिबिलिटीज ड्रॉ करून घेणार आहोत. ठीक आहे, पुढे प्रश्न काय बोलतो, फायनान्स प्राध्यापक दुसऱ्या किंवा 5व्या मजल्यावर राहतात. ठीक आहे, इथे डायरेक्ट डेटा दिलेला आहे मित्रांनो आपल्याला, दुसऱ्या किंवा 5व्या मजल्यावरती फायनान्स. तर पहिल्या याच्यामध्ये पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये आपण फायनान्सला 5व्या मजल्यावर ठेवूया, दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर ठेवूया. पुढे बघा काय दिलेलं आहे, इंग्लिश आणि फायनान्स शिकवणाऱ्या व्यक्तींमध्ये 3 मजले आहेत. ठीक आहे, डायरेक्ट डेटा दिलेला आहे, इंग्लिश आणि फायनान्समध्ये 3 व्यक्ती आहेत. ठीक आहे, बघा आपला ऑलरेडी फायनान्स बसलेला आहे, तर आपण इंग्लिशला बसूया. इकडे वरती तर येणार नाही, इंग्लिश खालीच येईल, कारण की 1 2 3 जण इकडेच येऊ शकतात. इकडे आला आपला इंग्लिश, आणि सेकंड पॉसिबिलिटीमध्ये वरतीच इंग्लिश येईल, 1 2 3 जागा सोडून इकडे येईल आपला इंग्लिश. ठीक आहे, पुढे बघा काय दिलेलं आहे, आणि इंग्लिश आणि कॉम्प्युटर शिकवणाऱ्या व्यक्तींमध्ये 2 मजले आहेत. ओके, इंग्लिश आणि कॉम्प्युटरमध्ये 2 व्यक्ती बसलेले आहेत. बघा इथे जर इंग्लिश पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये या, तर पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये पहिल्या माळ्यावरती इंग्लिश आहे, तर 1 2 जण सोडून इकडेच कॉम्प्युटर येईल तुमचा. ठीक आहे, दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये 1 2 जण सोडून इकडेच कॉम्प्युटर येणार. ठीक आहे, वरती तर येऊ नाही शकत, जागा नाही आहे. पुढे प्रश्न काय दिलेला आहे बघा, फिजिक्स लेक्चर म्हणजे प्रोफेसर, फिजिक्स लेक्चरर मार्केटिंगच्या लेक्चररच्या अगदी खाली राहतो. काय दिलेलं आहे बघा, डेटा आपण इथे लिहून घ्या. फिजिक्स लेक्चरर तुमचा मार्केटिंगच्या लगेच खाली राहतो. ठीक आहे, पुढे बघा काय दिलं आहे, अकाउंट्स लेक्चरर मॅथमॅटिक्स लेक्चररच्या खाली राहतो. ठीक आहे, अकाउंट्स लेक्चरर मॅथमॅटिक्स लेक्चररच्या खाली राहतो. तो डेटा आपण लिहून घेऊया. अकाउंट्सचा लेक्चरर मॅथमॅटिक्सच्या लेक्चररच्या खाली राहतो. ठीक आहे, खाली राहतो. इकडे ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे, इथे बघा इथे काय दिलेलं आहे, मॅथमॅटिक्स लेक्चररच्या लगेचच खाली राहणे आवश्यक नाही. 2 जागा 1 जागा सोडूनही राहू शकतो. ठीक आहे, लगेचच खाली राहणे आवश्यक नाही, आपल्याला इथे दिलेलं आहे. पुढे प्रश्न काय बोलतो, अकाउंटिंग लेक्चरर पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर राहत नाही. ठीक आहे, अकाउंटिंग लेक्चरर तो डेटा पण आपण इकडे लिहून घेऊया. अकाउंटिंग इज नॉट इक्वल्स टू 1,2 हा आपण डेटा लिहून घेतलेला आहे. बघा आता आपण हा जो डेटा आपल्याला दिलेला आहे तो आपण इकडे प्रॉपरली मॅच करूया. इकडे बघा, इकडे डेटावरती या, इकडे बघा हा डेटा काय बोलतो, मार्केटिंगच्या लगेच खाली फिजिक्स आहे, म्हणजे हे दोघं कॉन्झिक्युटिव्ह येणार, लगेच खाली वरती येणार. तर कॉन्झिक्युटिव्ह कुठे कुठे जागा खाली आहेत बघा, पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये याल ना, तर 7व्या आणि 6व्या जागेवरती आपण मार्केटिंग फिजिक्स ठेवू शकतो, 3ऱ्या आणि 2ऱ्यावरती पण ठेवू शकतो. बघा जर आपण इकडे अजून एक पॉसिबिलिटी बनते, पण त्या पॉसिबिलिटीला आपण सॉल्व्ह करून बघूया. बघा जर इथे आपण मार्केटिंग ठेवला आणि त्याच्या खाली फिजिक्स ठेवला, ठीक आहे, तर 2 जागा उरल्या, 3ऱ्या आणि 2री मजले. 2ऱ्या मजल्यावरती तिथे कोण राहणार, तिथे मॅथ्स आणि अकाउंटिंगच राहतील, कारण की हेच 2 बाकी आहेत. पण इकडे जर मॅथ्स आणि अकाउंटिंग ठेवलं तर आपल्याला इथे एक डेटा दिला होता की अकाउंटिंग पहिल्या किंवा 2ऱ्या मजल्यावर राहणार नाही, त्यामुळे इकडे आपल्याला मॅथ्स किंवा अकाउंटिंग येणार नाही, कारण की इकडे तर अकाउंटिंग आलं तर 2ऱ्या मजल्यावरती डायरेक्टली अकाउंटिंग येऊन जातो, आणि ते आपल्याला सांगितलंय नॉट अलाउड. ठीक आहे, त्यामुळे आपण 7व्या आणि 6व्यावरती मार्केटिंग आणि फिजिक्स न ठेवता आपण 3ऱ्या
वरती मार्केटिंगला ठेवणार आणि त्याच्या खाली लगेच फिजिक्सला ठेवणार. ठीक आहे. आणि वरची जे 2 खाली आहेत तिकडे आपण मॅथमॅटिक्स आणि अकाउंटिंगला ठेवू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे बघाल तर इकडे सॉल्व्ह झालेली आहे. पण आपल्या जो सेकंड पॉसिबिलिटी जी आपण घेतली होती तिला पण आपण थोडं सॉल्व्ह करू बघूया. ती राईट ती रॉंग येते का, कारण की एक पॉसिबिलिटी जर राईट आली तर दुसरी रॉंग येणार. तिकडे पण आपण डेटा ठेवून बघूया. बघा, आपल्याला माहिती होतं मार्केटिंग आणि फिजिक्स खाली वरती राहतात, त्यामुळे कॉन्झिक्युटिव्ह सेकंड पॉसिबिलिटीमध्ये कॉन्झिक्युटिव्ह फक्त 5 आणि 4 वरती आहे. ठीक आहे. म्हणजे इकडेच आपली मार्केटिंग येणार आणि इकडेच आपला फिजिक्स येणार. ठीक आहे. आणि उरले कोण, मॅथ्स आणि अकाउंटिंग. तर मॅथ्स 7व्यावरतीच येणार, कारण की मॅथ्स वरती राहतो आणि त्याच्या खाली अकाउंटिंग राहतो. त्या अकाउंटिंग आपल्या इकडेच येईल. पण आपल्याला तिसऱ्या डेटामध्ये एका डेटामध्ये दिलं होतं की अकाउंटिंग पहिल्या का दुसऱ्या माळ्यावर राहत नाही, त्यामुळे इकडे अकाउंटिंग पहिल्या माळ्यावर आला, त्यामुळे ही पॉसिबिलिटी चुकीची आपोआप ठरते आणि हीच पॉसिबिलिटी आपली राईट ठरते. याच्यावरती मित्रांनो 5 प्रश्न तुमच्या एक्झामला एक्झॅक्टली 5 प्रश्न तुम्हाला याच्यावरती बघायला भेटतील. IBPSनी हा प्रश्न त्यांच्या बँकिंगमध्ये विचारला होता. IBPS मेनली बँकिंगचे एक्झाम्स बनवते मित्रांनो. एक्झॅक्ट तसेच क्वेश्चन तुमच्या टेटमध्ये येणार आहेत. ते अजून काही वेगळं रिसर्च करून नवीन क्वेश्चन्स नाही आणणार आहेत. पझल्सचे ते लोक सिटिंग अरेंजमेंटचे तेच प्रश्न तुम्हाला विचारतील तिकडनं उचलून. ही एक्झॅक्ट लेवल आहे जी तुम्हाला ते लोक विचारतील. ठीक आहे. ही मॉडरेट लेवलचा क्वेश्चन आहे. आता आपण याच्यावरती जे 5 क्वेश्चन जे त्यांनी विचारले होते एक्झाममध्ये ते आपण सॉल्व्ह करूया. क्वेश्चन्स इझी असतात, फक्त तो जो प्रश्न असतो तो थोडासा चॅलेंजिंग असतो. आपण प्रश्नाकडे जे 5 प्रश्न आहेत त्यांच्यावरती वळूया. बघा, हे 5 प्रश्न आहेत. इकडे मी एकदा सगळा डेटा लिहून घेतो. 5 4 3 2 1. इकडे होता मॅथ्स, इथे होता अकाउंटिंग, इकडे होता मार्केटिंग, इथे होता फिजिक्स, इकडे होता इंग्लिश आणि या दोघांवरती कोण आहे, कॉम्प्युटर इकडे असेल ना, इथे कॉम्प्युटर आणि इकडे असेल फायनान्स. ठीक आहे. हेच होतं ना. ठीक आहे. बघा, आपण आता एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. पहिल्या माळ्यावर कोणता प्रोफेसर असतो? पहिल्या माळ्यावरती इंग्लिशचा प्रोफेसर असतो. हे झाला आन्सर. फायनान्स प्रोफेसर आणि इंग्लिश प्रोफेसर यांच्या दरम्यान किती मजले आहेत? बघा, हा फायनान्स आणि हा इंग्लिश यांच्या दरम्यान 3 मजले आहेत. हा तर क्वेश्चनमध्येच दिलं होतं ना आपल्याला. हो, हे तर क्वेश्चनमध्ये दिलं होतं बघा इकडे. ठीक आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? इंग्लिश 1 नंबर, इंग्लिश फर्स्ट नंबर फ्लोअरवर आहे का? यस, इंग्लिश फर्स्ट नंबर फ्लोअरवरती आहे. मार्केटिंग 3rd नंबर, यस, मार्केटिंग 3rd इज ऑल्सो राईट. कॉम्प्युटर 4th नंबर, कॉम्प्युटर 4th इज ऑल्सो राईट. मॅथमॅटिक्स 7 नंबर, यस, दॅट इज ऑल्सो राईट. फिजिक्स 5 रॉंग येणार. यस, फिजिक्स 2nd वरती आहे आपल्या आन्सरमध्ये आणि इथे फिजिक्सच रॉंग आहे आणि तेच आपलं उत्तर असणार आहे, तेच मार्क करायचं आहे. पुढे बघा, पुढे काय दिलेलं आहे? इंग्लिश प्रोफेसरच्या मजल्यावरती तेवढेच प्रोफेसर राहतात जेवढे इंग्लिश प्रोफेसरच्या मजल्याच्या वरती. इंग्लिश प्रोफेसर हा झाला. याच्या मजल्याच्या वरती किती मजले आहेत? याच्यावरती 6 मजले आहेत टोटल. वरती तेवढेच प्रोफेसर राहतात जेवढे डॅश प्रोफेसरच्या खाली. म्हणजे 6 मजले कुठल्या प्रोफेसरच्या खाली येतील? तर मॅथ्स प्रोफेसरच्या खाली येतील ना, कारण की इंग्लिशच्या वरती 6 आहेत. तर कुठल्या प्रोफेसरच्या मजल्याच्या खाली अजून 6 येतील? आता मॅथ्सच्या खाली येतील. सो मॅथ्स इज द आन्सर. यस, मॅथमॅटिक्स इज द आन्सर. असेच एक्झाममध्ये तुम्हाला हेच क्वेश्चन बघायला भेटणार आहे मित्रांनो. आरामात सॉल्व्ह करायचं. 2 पॉसिबिलिटी घेऊन सॉल्व्ह करायचं. गरज पडली तर 3 पॉसिबिलिटी घेऊन तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि थोडंसं क्विकली सॉल्व्ह करायचं असतं. त्याच्याने तुमचा टाइम वाचेल. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. परत एकदा हा क्वेश्चन आलेला आहे. हा क्वेश्चन मॉडरेट टू थोडासा हाय लेवल असेल. मॉडरेटच म्हणेल मी याला. का हा मॉडरेट लेवल का आहे मी तुम्हाला सांगतो, कारण की याच्यामध्ये 3 फॅक्टर्स येतात. जसं बघा, हा प्रश्न आपण वाचू तेव्हा आपल्याला कळेलच. काय दिलेलं आहे? PQRSTUTVW. यू नाही आहे, PQRSTW हे शाळेतले 7 विद्यार्थी आहेत. ओके, त्याच्यातील प्रत्येक जण फोर्थ आहे. 4th ते इयत्ता 10वी म्हणजे 4थी ते 10वी पर्यंत वेगवेगळ्या इयत्तांमध्ये एकाच क्रमाने अभ्यास करतात असं नाही. ओके, हे एकाच क्रमाने नाही. म्हणजे आपल्याला दिलेलं आहे 7 विद्यार्थी आहेत PQRSTVW आणि ते 4थी ते 10वी मध्ये शिकतात. प्लस अजून आहे इंग्लिश, सायन्स, हिस्ट्री, ज्योग्राफी, मॅथमॅटिक्स, हिंदी आणि संस्कृत यापैकी प्रत्येकाचा एक आवडता विषय समान क्रमाने असेलच असं नाही. म्हणजे बघा, आपल्याला इथे काय दिलेलं आहे? सिम्पल, हे 7 स्टुडंट आहेत, ते 4थी ते 10वी मध्ये शिकतात आणि त्यांचे वेगवेगळे आवडते सब्जेक्ट आहेत. ठीक आहे, वेगवेगळे त्यांचे आवडते विषय आहेत. आता आपल्याला तिघांना मॅच करायचे. ते 3 फॅक्टर आल्यामुळे मित्रांनो
हा थोडासा मॉडरेट लेवलला जातो. पण अशा ही पझल सुद्धा IBPSने विचारली होती. तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये अशी पझल आहे तर घाबरायचं नाही आहे, आरामात सॉल्व्ह करायचं, स्टेप बाय स्टेप हे प्रॉपरली सॉल्व्ह होतात. बघा इथे आपण ह्याचा आराखडा कसा ड्रॉ करणार, तर सिम्पली आपण P ठीक आहे ना, आपण 4th पासून स्टार्ट करूया. बघा 4th स्टँडर्डवाला इथे येईल, 5th स्टँडर्डवाला इथे येईल, 6th वाला इथे येईल, 7th वाला इथे येईल, 8th वाला इथे येईल, 9 वाला इथे येईल आणि 10 वाला इथे येईल. तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी रोमनमध्ये त्यांनी स्टँडर्ड दिलेले असतील, तर त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. बघा इथे एक जण, इथे इकडे येईल तुमचं स्टुडंट म्हणजे PQRS त्याच्यामधला, आणि खाली आपण लिहूया सब्जेक्ट म्हणजेच विषय. ठीक आहे मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा आपण 2 पॉसिबिलिटी घेऊन चालू शकतो. पण माझ्या मते जे ऑर्डर रँकिंगवाले असतात किंवा ऑर्डरवाले जे क्वेश्चन असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला पॉसिबिलिटी घेऊन चालायची गरज नाही. आणि याच्यामध्ये 3 फॅक्टर दिले आहेत, तर 3 फॅक्टर सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला ती पझल येईल ना, तिच्यामध्ये तुम्हाला जास्त पॉसिबिलिटी घेऊन चालायची गरज नसेल. इकडे आपण ट्राय करू शकतो, पण माझ्या मते त्याची गरज नसेल. तरी आपण इकडे ड्रॉ करून घेऊया. तुम्ही सुद्धा एक्झाममध्ये 3 फॅक्टरच्या याच्यामध्ये पॉसिबिलिटी कमीच नच घेऊन चालला असेल तर बरं होईल. इकडे सुद्धा आपला काय येईल, स्टँडर्ड, आणि इकडे आपला सब्जेक्ट. ठीक आहे, आता प्रश्नाकडे वेळ न घालवता, Q 7वी इयत्तेत शिकतो. एक सेकंड, Q 7वी इयत्तेत शिकतो. ओके, Q 7वी इयत्तेत शिकतो. डायरेक्ट डेटा दिलेला आहे, डायरेक्ट आपण फिल करूया. हे बघा स्टँडर्ड आपण इकडे लिहायचं आहे, तर इकडे इकडे स्टुडंट लिहायचं, इथे Q, आणि सेकंड पॉसिबिलिटीमध्ये सुद्धा इथे Q. आणि त्याला मॅथमॅटिक्स जॉग्राफी आवडत नाही. ठीक आहे, मॅथमॅटिक्स जॉग्राफी त्याला आवडत नाही, तर आपण डायरेक्ट वरती काय लिहिणार, Q म्हणजे इथे मॅथमॅटिक्स आणि जिओग्राफी येणार नाही, छोटीशी फुली. पुढे बघा, पुढे काय दिलेलं आहे, आरला इंग्लिश आवडते आणि तो 5वी किंवा 9वी मध्ये शिकत नाही. व्हेरी गुड. बघा आरला इंग्लिश आवडते, तो डेटा आपण इथे लिहून घेऊया. आरला इंग्लिश आवडते आणि तो कितीमध्ये, 5वी किंवा 9वी मध्ये, म्हणजे इकडे आर येणार नाही आणि इकडे सुद्धा आर येणार नाही. ठीक आहे, पुढे बघा, टी हा 8वी इयत्तेत शिकतो आणि त्याला हिंदी आवडते. ओके, टी 8वी इयत्तेत शिकतो. 8वी कुठे, म्हणजे इकडे टी येईल, इकडे सुद्धा टी येणार आहे, आणि त्याला हिंदी सब्जेक्ट आवडतो. हिंदी आवडतो म्हणजे इकडे काय येणार, हिंदी आपण लिहिणार आहोत. ठीक आहे, पुढे बघा काय दिलेलं आहे, जो 10वीत शिकतो त्याला विज्ञान विषय आवडतो. म्हणजे 10वीवाल्याला विज्ञान म्हणजे सायन्स आवडतो, म्हणजे इकडे आपण सायन्स लिहिणार, SCIENCE. इकडे येणार 10वीवाला स्टुडंट. ठीक आहे, इकडे येणार 10वीवाला स्टुडंटच्या इकडे येणार सायन्स. ओके, पुढे जाऊया. S हा 4थी इयत्तेत शिकतो. डायरेक्ट डेटा दिलेला आहे मित्रांनो, तुम्हाला डेटा लिहायची गरजच नाही आहे. ह्याच लेवलचा क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट डेटा येणार आहे. बघा काय दिलेला आहे, S हा 4थी इयत्तेत शिकतो. 4थी इयत्ता कुठे आहे, इकडे S येईल आणि इकडे S येईल. पुढे बघा काय विचारलं आहे, W ला संस्कृत आवडते. ओके, W ला संस्कृत आवडते, तो डेटा आपण इकडे लिहून घेणार, संस्कृत आवडते. पुढे बघा काय दिलेलं आहे, P 10वीत शिकत नाही. ठीक आहे, P 10वीत शिकत नाही, म्हणजे आपण इकडे P लिहिणार आणि छोटीशी फुली मारणार. ठीक आहे, ज्याला जॉग्राफी हा विषय आवडतो तो 5वीत शिकतो. ठीक आहे, हा V नाही आहे बरं का, हा 5वी आहे. जॉग्राफी विषय आवडतो तो 5वीत शिकतो, म्हणजे इकडे येणार आपला जिओग्राफी, इकडे येणार जिओग्राफी. तुम्ही आतापर्यंत जर तुम्ही नीट बघाल तर आपल्याला कुठेच पॉसिबिलिटी लिहायची गरज पडलेली नाही आहे. ठीक आहे ना. बघा पुढे बघा, आता आपला डेटा आपल्याकडे काय उरला, सगळा डेटा तर आपण सगळा क्वेश्चन तर आपण वाचून घेतलेला आहे. 2 डेटा बाकी आहेत, आर इंग्लिश बरं, आपण आपल्याकडे 2च डेटा बाकी आहे, आर इंग्लिश आणि W संस्कृतवाला. बरं, आर इंग्लिश कुठे कुठे बसतो आपण ट्राय करूया. बघा 4th स्टँडर्डमध्ये आर इंग्लिश येणार नाही, कारण की तिकडे ऑलरेडी S आहे. 5th मध्ये आर इंग्लिश येणार नाही, कारण की आपल्याला दिलेलं आहे ना की 5thच्या जागेवरती आर येणार नाही. ठीक आहे, 6th स्टँडर्डमध्ये आर इंग्लिश येऊ शकतो का, हो, इकडे आपण आर इंग्लिश डायरेक्टली लिहिणार. पुढे कुठे बसत असेल तर पुढे सुद्धा आपण मग सेकंड पॉसिबिलिटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये लिहूया. 7th मध्ये आर इंग्लिश येणार नाही, कारण की Q बसतो. 8th मध्ये आर इंग्लिश येणार नाही, कारण की तिथे ऑलरेडी T बसलेला आहे. 9th मध्ये आर इंग्लिश येणार नाही, कारण की गिवन आहे. 10th मध्ये आर इंग्लिश येणार नाही, कारण की 10th मध्ये आर बसवलं तर इंग्लिश बसवता येणार नाही, कारण की सायन्स ऑलरेडी तिकडे बसतो. ठीक आहे मित्रांनो, आर इंग्लिश हा फिक्स होऊन गेला. W संस्कृत, आता W संस्कृत बाकी आहे मित्रांनो. W संस्कृत कुठे बसतो आपण चेक करूया. बघा कुठेच दोन्ही जागा एम्प्टी नाही आहेत, फक्त 9वी मध्ये दोन्ही जागा एम्प्टी आहेत. तुम्ही नीट बघाल तर W संस्कृत आपला इकडेच येणार आहे, W संस्कृत इकडेच येणार आहे. आता मित्रांनो ऑलरेडी सगळा डेटा आपण भरून टाकलेला आहे, आता फक्त उरलेला जो मिसिंग डेटा आहे तो आपण फिल करणार. आता तुम्ही नीट बघाल
तर स्टुडंट्समध्ये फक्त 5वी आणि 10वीमध्ये जागा खाली आहे. तर 10वीमध्ये आपल्याला वरती दिलेलं आहे की पी बसू शकत नाही, म्हणून पी हा कुठे बसेल, फक्त 5वीमध्येच बसेल. पी हा 5वीमध्ये बसेल आणि उरलेला जो स्टुडंट आहे म्हणजे उरलेला कोण आहे तर व्ही उरला आहे, तर व्ही इकडे येईल 10वीमध्ये. ठीक आहे, सगळं फिट झालेलं आहे. आता बघा जे सब्जेक्ट आहे सब्जेक्टमध्ये 2 जागा खाली आहे, एक 4th आणि एक 7th. तर 7thमध्ये आपल्याला दिलेलं आहे की जिओग्राफी येत नाही आणि मॅथमॅटिक्स येत नाही. तर जिओग्राफी ऑलरेडी 5thमध्ये बसलेलं आहे, तर मॅथमॅटिक्स इकडे येणार नाही. तर मॅथमॅटिक्ससाठी एकच जागा उरली, ती म्हणजे 4th, तर इकडे येईल तुमचा मॅथमॅटिक्स. आणि जो उरलेला एक सब्जेक्ट आहे तो येईल तुमचा 7th स्टँडर्डमध्ये. कुठला सब्जेक्ट उरलेला आहे माझ्यामध्ये, हिस्ट्री उरलेला आहे. ओके, हिस्ट्री येईल आपला इकडे, हिस्ट्री येईल आपल्या इकडे. अशा प्रकारे मित्रांनो तुमची ही पझल सॉल्व्ह झालेली आहे. या लेवलची पझल तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये बघायला भेटेल. मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा अशी पझल येते ना मित्रांनो, डायरेक्ट डेटा दिलेला असतो, ती पझल वाटते हार्ड पण तेवढी हार्ड नसते. डायरेक्ट डेटा फिल करायचा आणि सॉल्व्ह करायला लागायचं. जर तुम्हाला स्टार्टिंगला तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही पॉसिबिलिटी घेऊन चालू शकता, पण जसं जसं तुमचा स्पीड वाढेल आणि जसं जसं तुम्हाला कॉन्फिडन्स येईल तुम्ही पॉसिबिलिटी स्किप, अशा पझलमध्ये पॉसिबिलिटी स्किप करून डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अजून एक आपण सेम टाईपची पझल आणलेली आहे. ही सुद्धा 3 एलिमेंटवाली पझल आहे, ज्याच्यामध्ये 3 वेगवेगळे आपल्याला एलिमेंट दिलेले असतील आणि त्याला कसं सॉल्व्ह करायचं हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण याला स्टार्ट करूया. बघा पझल काय म्हणते ते, 3 स्त्रिया आणि 4 पुरुष मित्रांचा एक गट आहे. बघा डेफिनेटली आपल्याला दिले 3 स्त्रिया आणि 4 पुरुष आहेत, असे टोटल 7 लोक आहेत. कोण कोण आहेत ते 7? RMTSLW आणि झेड. RMTSLW आणि झेड. प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा आहे. ओके, म्हणजे लॉयर, एक जण लॉयर आहे, एक ट्रॅव्हल एजंट आहे, एअर होस्टेस आहे, डॉक्टर आहे, प्रोफेसर आहे, कन्सल्टंट आहे आणि ज्वेलर आहे. आणि प्रत्येकाकडे वेगवेगळी कार पण आहे. बघा इथे 3 डेटा आलेले आहेत बघायला गेले तर. प्रत्येकाकडे वेगवेगळी कार म्हणजे ऑल्टो, कोरोला, सँट्रो, स्कॉर्पिओ, आयकॉन, एस्टीम आणि लान्सर. ठीक आहे, इथपर्यंत असे वेगवेगळ्या सगळ्यांकडे कार आहेत. ठीक आहे, महिलांपैकी कोणी कन्सल्टंट, बघा इथे पुढे डेटा स्टार्ट होतो, पहिले त्याआधी आपण समजून घ्यायला सॉल्व्ह कसं करायचं. इकडे बघाल तर 4 डेटा दिलेले आहेत वेगवेगळे. 4 डेटा म्हणजे काय, तर एकदम महिला आणि स्त्री आणि पुरुष हे आपल्याला डिफाईन करायचं आहे. सेकंड त्यांचे नावं दिलेले RMSTLWZ. ठीक आहे. थर्ड त्यांचा पोझिशन दिलेली आहे, म्हणजे त्यांचा व्यवसाय दिलेला आहे, लॉयर, ट्रॅव्हल एजंट, एअर होस्टेस आणि काय काय. त्याच्यानंतर त्यांची कार कुठली आवडती आहे, त्यांच्याकडे कुठली कार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. तर आपल्याला ह्या सगळ्यांना मॅच करायचं आहे. जेव्हा एवढे कॉम्प्लेक्स लेवल आणि एवढे जास्त एलिमेंट दिले असतील ना मित्रांनो, तर पझल थोडीशी सोपी असते, फक्त लक्ष देऊन त्याला सॉल्व्ह करायचं असतं. ही जी पझल आहे ही सुद्धा IBPSनीच विचारलेली पझल आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या एक्झाममध्ये अशा लेवलची पझल भेटू शकते. ही पझल थोडीशी मॉडरेट टू हाय लेवलची पझल आहे. हिला मी इझी पझल आपण बोलू नाही शकत. ठीक आहे मित्रांनो, याला आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, बघायचा ह्याचा आराखडा कसा ड्रॉ करणार आपण. याचा आराखडा कसा ड्रॉ करणार, तर आपण सर्वात आधी ना हे जे त्यांचे नाव आहेत हे लिहून घेणार. ठीक आहे, यांची नावं आहेत लिहून घेणार. काय काय आहे, R आहे, M आहे, T आहे, S आहे, L आहे, W आहे आणि शेवटी काय आहे, Z आहे. ठीक आहे, बघा पहिल्या याच्यामध्ये आपण त्यांचा व्यवसाय लिहिणार. सेकंडमध्ये आपण त्यांची कार लिहिणार. ठीक आहे, आणि थर्डमध्ये त्यांचा जेंडर, की ते मेल आहे का फिमेल आहे हे पण डिटरमाइन करायचं आपल्याला. थर्डमध्ये आपण त्यांचा जेंडर लिहिणार. ठीक आहे मित्रांनो, याच्यामध्ये पण आपण पॉसिबिलिटी नाही घेऊया, कारण की मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा इतका कॉम्प्लेक्स क्वेश्चन येईल तेव्हा पॉसिबिलिटीने डायरेक्ट डेटा दिलेला असेल तो तुम्हाला फिल करायचा असेल, मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ठीक आहे, तर आपण प्रश्नाकडे वळूया. प्रश्न काय बोलतो बघा, डेटा इथनं स्टार्ट होतो. महिलांपैकी कोणीही कन्सल्टंट किंवा लॉयर नाही. ओके, हा डेटा आपण इथे लिहून घेणार की फिमेल इज नॉट इक्वल्स टू कन्सल्टंट किंवा लॉयर. ठीक आहे, फिमेल काय कन्सल्टंट लॉयर नाही. पुढे बघा काय दिलं, टी ही एअर होस्टेस असून, टी ही डायरेक्ट एअर होस्टेस असून तिच्याकडे आयकॉन कार आहे, डायरेक्ट दिलेलं, डायरेक्ट डेटा मित्रांनो, डायरेक्ट म्हणजे बघा टी आहे, ती काय आहे एअर होस्टेस. टी इथे टी आहे, इकडे काय येईल एअर होस्टेस, तिच्याकडे आयकॉन कार आहे, आणि ती महिला आहे, कारण की टी ही सांगितलं तिच्याकडे दिलेलं आहे, डायरेक्ट आपल्याला तिचं जेंडर दिलेलं आहे, ती काय येईल फिमेल येणार बनणार. ठीक आहे, पुढे बघा काय दिलेलं आहे. आरकडे स्कॉर्पिओ गाडी आहे, डायरेक्ट डेटा दिलेला आहे, तोही आपण फिल करूया. बघा आर इकडे आहे, इकडे याची कारची जागा आहे स्कॉर्पिओ, आरकडे स्कॉर्पिओ गाडी आहे. पुढे बघा एम हा डॉक्टर नाही, एम डॉक्टर नाही हे आपल्याला दिलेलं आहे, तर एमच्या वरती आपण इकडे काय लिहिणार डॉक्टर लिहिणार आणि फुली मारणार आहोत. पुढे बघा काय दिलेलं आहे. एल हा ज्वेलर्स आहे,
आणि त्याच्याकडे कोरोला आहे. डायरेक्ट डेटा मित्रांनो. यल हा ज्युलर आहे, GWELL ज्युलर आहे आणि त्याच्याकडे काय कुठली कार आहे, कोरोला आहे. आणि यल हा म्हणजे हा मेल असणार आहे. ठीक आहे, हा मेल असणार आहे, हा पुरुष असणार आहे. पुढे बघा काय दिलेलं आहे, W हे लॉयर आहेत आणि अल्टो मालिक नाही. W हे लॉयर आहेत आणि अल्टो मालिक नाही आहे. बघा W हा लॉयर आहे, लॉयर आणि अल्टो मालिक नाही आहे दिलं, म्हणजे इकडे अल्टो येणार नाही, इकडे अल्टो येणार नाही असं दिलेलं आहे आपल्याला सरळ सरळ. Z हा सल्लागार आहे आणि त्याच्याकडे सँट्रो आहे. सल्लागार म्हणजे मित्रांनो कन्सल्टंट है ना, कन्सल्टंट. इकडे त्यांनी चुकीचं दिली, ते कन्सल्टंट येईल. Z हा मराठीमध्ये कन्वर्ट केलेला आहे तर कन्सल्टंट, इकडे येईल कन्सल्टंट. Z हा कन्सल्टंट आहे आणि त्याच्याकडे सँट्रो कार आहे. बघा Z आपल्याकडे आहे ना, हा Z आहे. Z हा काय आहे, कन्सल्टंट आणि त्याच्याकडे सँट्रो आहे. ठीक आहे, Z हा कन्सल्टंट आहे, हा म्हणजे हा Z सुद्धा काही येईल, मेल येणार आहे. Z सुद्धा काही मेल येणार आहे. पुढे बघा काय दिलेलं आहे, डॉक्टरकडे एस्टीम कार आहे तर प्रोफेसरकडे स्कॉर्पिओ गाडी आहे. ठीक आहे, डॉक्टर कुठे आहे, आपल्या इकडे कुठेच डॉक्टर बसलेला नाही आहे, पण आपण इथं म्हणून साईडला डेटा लिहा. डॉक्टरकडे एस्टीम कार आहे तर प्रोफेसरकडे स्कॉर्पिओ. स्कॉर्पिओ तर आपल्याला बघा इथे दिला प्रोफेसरकडे स्कॉर्पिओ तर आपण आरकडे आहे, तर हा आर आपला काय येईल, प्रोफेसर येईल. ठीक आहे, आणि प्रोफेसरकडे स्कॉर्पिओ आहे. शेवटची लाईन बाकी आहे, ट्रॅव्हल एजंटकडे ऑल्टो आहे. ट्रॅव्हल एजंटकडे ऑल्टो आहे. बघा इथे येईल ट्रॅव्हल एजंट इज इक्वल्स टू ऑल्टो. हा डेटा आपण इथे लिहिणार. ट्रॅव्हल एजंट इज इक्वल्स टू ऑल्टो. कोणत्याही महिलेकडे स्कॉर्पिओ नाही, म्हणजे आरकडे स्कॉर्पिओ आहे ना, म्हणजे आर महिला आहे का नाही, आर हा काय झाला, मेल झाला. ठीक आहे, बघा आता डी आपला डेटा आहे, आपण बघूया सगळ्याच्यामध्ये सगळं सेट झालेला आहे, क्वेश्चन संपलेला आहे. आता आपला तो उरलेला डेटा तो आपण प्रॉपरली इथे सेट करूया. ठीक आहे ना मित्रांनो. आता बघा डी इक्वल्स टू एस्टीम, डी इक्वल्स टू डी म्हणजे सॉरी इथे डॉक्टर होतं ना, डी नव्हता, डॉक्टर इक्वल्स टू एस्टीम. आता डॉक्टर आणि एस्टीम कुठे बसू शकतात ते आपण चेक करणार. बघा एम मध्ये डॉक्टर एस्टीम बसणार नाही, बघा एमच खाली आहे, एम आणि एसच खाली आहे. ठीक आहे, यांचेच फक्त पोझिशन्स खाली आहे, व्यवसाय खाली आहे. एम मध्ये डॉक्टर येणार कारण की दिलेला आहे, एस मध्ये डॉक्टर येईल तर इकडे येईल आपला डॉक्टर, आणि डॉक्टरकडे कार कुठली आहे, एस्टीम कार आहे दिलेला आहे. तर टी म्हणजे टी ए म्हणजे ट्रॅव्हल एजंट इक्वल्स टू ऑल्टो इकडे लिहिले ना आपण, तर इकडे येईल ट्रॅव्हल एजंट आणि इकडे कार येईल त्यांची ऑल्टो, कार येईल काय येईल ऑल्टो. आता बघा मित्रांनो एक बाकी आहे आपल्याला दिलं होतं की लॉयर बाकी आहे ना, लॉयरची कार कुठली उरलेली, लॅन्सर कार उरलेली आहे. आता सगळा डेटा फिल झालेला आहे, कार्स फिल झालेले आहेत, व्यवसाय फिल झालेला, आता फक्त जेंडर बाकी आहे. आपल्याला दिलं होतं मित्रांनो फिमेल कन्सल्टंट किंवा लॉयर नाहीये, बघा इकडे W हा लॉयर आहे तर हाही फिमेल नाही आहे, हा सुद्धा काय येऊन जाईल, मेल येऊन जाईल. आता आपल्याला क्वेश्चनच्या स्टार्टिंगमध्ये दिलं होतं 3 स्त्रिया आणि 4 पुरुष होते, तर 4 पुरुष तर झालेले आहेत, आता फक्त 3 स्त्रिया बाकी आहेत. तर ह्या जे 4 पुरुष झाले म्हणजे उरलेले सगळे काय असतील, स्त्रिया असतील. तर इकडे फिमेल येईल आणि इकडे सुद्धा फिमेल येणार आहे. मित्रांनो अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे. तुम्हाला सुद्धा असाच क्वेश्चन येऊ शकतो, जर मल्टिपल फॅक्टर्सवाला क्वेश्चन आला, इझिली सॉल्व्ह होता ते क्वेश्चन, फक्त डेटा प्रॉपरली रीड करून डेटा तिकडे फिल करायचा असतो. ठीक आहे मित्रांनो. आता याच्यावरती काय क्वेश्चन आलेले ते आपण इकडे पाहूया. बघा इकडे क्वेश्चन काय आहेत, एसच्या मालकीची कोणती कार आहे, एसच्या मालकीची कार कुठली आहे, इकडे आपण चेक करूया. एसच्या मालकीची कार आहे एस्टीम, उत्तर काय येईल एस्टीम. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय आहे, लॅन्सर कार कोणाच्या मालकीची आहे, लॅन्सर कार बघा ही इथे आली, लॅन्सर कार डब्ल्यूच्या मालकीची आहे, उत्तर काय येईल याचं डब्ल्यू. आरचा व्यवसाय काय आहे, आरचा व्यवसाय आहे प्रोफेसर, प्रोफेसर. इकडे शिक्षक आहे, ट्रॅव्हल एजंट आहे, डॉक्टर आहे, प्रोफेसर नाही आहे, त्यामुळे यापैकी कोणीही नाही आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, डॉक्टर कोण आहे, डॉक्टर आहे एस आपला डॉक्टर आहे, एस बघा एस हे उत्तर येणार आहे आपलं. ठीक आहे, गटातील तीन महिला कोण आहे ते आपल्याला डिटरमाइन करायचं. कोण आहे 3 महिला, टी आहे, एम आहे आणि एस आहे. TMS या 3 महिला आहेत, TMS या 3 महिला आहेत. इकडे बघा बी ऑप्शन येईल याचं उत्तर, TMS या 3 महिला आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इकडे हे पझल सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे मित्रांनो. आज आपला हा लेक्चर इथे संपन्न होतो. तुम्हाला हा जर लेक्चर आवडला असेल, मी शिकवतो तर माझी शिकवण्याची पद्धत आणि शैली तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि एक्झामपर्यंत ना तुमच्या टेटच्या एक्झामपर्यंत आपण
अशाच प्रकारचे प्रॅक्टिस सेशन घेऊन येणार आहोत. त्याच्यामध्ये विविध टाईपचे क्वेश्चन्सवरती आपण हात घालणार आहोत. बाकीचे जे टॉपिक आहेत, इनइक्वॅलिटी आहे, कोडिंग डिकोडिंग आहे, ब्लड रिलेशन आहे, नातेसंबंध झालं, त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट पझल तर आज आपण केलाच. असे जेवढे पण टॉपिक आहेत त्या सगळ्या टॉपिकवरती आपण क्वेश्चन इकडे घेऊन येणार आहोत, प्रॅक्टिस सेट घेऊन येणार आहोत. आणि नुसती प्रॅक्टिस सेट नसतो मित्रांनो, त्याच्यामध्ये मी एक्सप्लेनसुद्धा करतो की सॉल्व कसं करायचं. त्यामुळे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तर तुम्ही लाईक करा. तुम्हाला काही डाऊट असणार तर तो कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी 101% तुम्हाला रिप्लाय करणारच आहे. तर इकडेच आपला लेक्चर एंड करूया. थँक्यू मित्रांनो.